दखल। पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। मुंढव्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता हा जिजाई बंगल्याचा आहे। जिजाई बंगला हा निवासी भागात आहे आणि त्यामुळे या बंगल्यात कंपनीचं कार्यालय कसं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचं कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केलं असल्यास त्यांनी महापालिकेला मिळकत कर व्यावसायिक दरानं भरलाय का याची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येतेय। जिजाई बंगला निवासी असल्यानं त्याचा मिळकत कर निवासी दरानं भरला जात असल्याची माहिती समोर येतेय। अमेडिया कंपनीचा पत्ता हा जिजाई बंगल्याचा देण्यात आलाय। जिजाई बंगला पार्थ पवारांचा आहे आणि आता तो वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। मुंढव्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता म्हणजे कार्यालय हे जिजाई बंगल्याचं दाखवण्यात आलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, आणखी एक या सगळ्यामध्ये पैलू समोर आलेला आहे जिजाई बंगल्याचा। या सगळ्या व्यवहारामध्ये आता जिजाई बंगला वादाच्या भोवऱ्यात कसा येतोय? जिजाई बंगला हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अधिकृत निवासस्थान आहे। त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये जरी त्यांचा बारामतीचा पत्ता असला तरी पुण्यामधलं त्यांचं घर हे जिजाई बंगला आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळं त्यांचं कुटुंब, मग पत्नी असतील किंवा दोन मुलं पार्थ आणि जे असतील, हे पुण्यामध्ये असताना या जिजाई बंगल्यामध्ये वास्तव्याला असतात। रहिवासी बंगला आहे पुण्यातील शिवाजीनगरमधल्या रेंज हिल्स भागामध्ये हा बंगला आहे। मात्र आपण पाहतो आहोत की हा जो व्यवहार मुंढवा भागातल्या जमिनीचा करण्यात आला त्यासाठी अमेडिया कंपनीने ही जागा खरेदी केल्याचं दाखवण्यात आलं। त्या अमेडिया कंपनीचा पत्ता मात्र या रहिवासी बंगल्यामधला दाखवण्यात आला। पार्थ पवार यांच्याकडून त्यांची कंपनी या पत्त्यावरती आहे असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे हा जिजाई बंगला जे मुख्यमंत्री अजित पवार यांचं खरं तर निवासस्थान आहे तो वादाच्या केंद्रस्थानी आहे। मात्र हा जिजाई बंगला वादाच्या केंद्रस्थानी सापडण्याचं हे काही पहिलीच वेळ नाही। आपल्याला आठवत असेल आदर्श घोटाळा महाराष्ट्रामध्ये खूप गाजला होता। त्या आदर्श घोटाळ्यामध्ये जे फ्लॅट घेण्यात आले होते त्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश होता आणि त्यांनी देखील हाच पत्ता याच बंगल्याचा दाखवला होता, कारण हा मूळ बंगला अविनाश भोसले यांचा आहे। अजित पवार त्या ठिकाणी भाड्याने राहतात असा सगळा प्रकाराने आता पुन्हा एकदा हा बंगला वादाच्या केंद्रस्थानी आलेला आहे, कारण अमेडिया कंपनीचा पत्ता म्हणून या बंगल्याचा पत्ता देण्यात आला आहे। मंदार, सोपं करून सांगायचं झालं तर मिळकत कर आणि निवासी कर याचा नेमका या जिजाई बंगल्याशी आणि अमेडिया कंपनीच्या कार्यालयाशी कसा संबंध आहे? मिळकत कर, निवासी कर यातला फरक नेमका कसा असतो? निवासी कर अर्थातच कमी असतो आणि मिळकत कर अधिक असतो, कारण त्या ठिकाणी उत्पन्न ती व्यक्ती मिळवते किंवा ती कंपनी मिळवते। त्यामुळे आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जातात आणि जर कमर्शियल टॅक्स असेल म्हणजे मिळकत कर असेल तर तो अधिक असतो, कारण त्या ठिकाणी एखादी कंपनी काम करत असते। आता ही अमेडिया कंपनी आपण बघतोय की प्रॉफिट मेकिंगसाठी आहे, मात्र पत्ता हा रहिवासी आहे। त्यामुळं आणखी एका नियमाचं उल्लंघन झालंय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, कारण राहतं घर आहे ते आणि तो कंपनीचा पत्ता म्हणून दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे मिळकत कर आणि निवासी कर यातला जो फरक आहे, निवासी पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून दिला गेला आणि त्यामुळे जो मिळकत कर होता तो निवासी कराच्या दरानं भरला गेला हे देखील समोर आलेलं आहे। मंदार, या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये, पण सातत्यानं त्यांच्या अडचणी वाढताना दिसतायत, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? आपण पाहतो आहोत काल रात्रभरामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। मात्र दोन्ही गुन्ह्यांमध्ये पार्थ पवार यांचं नाव नाही। पहिला गुन्हा पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय, दुसरा खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। या दोन्ही गुन्ह्यांमध्ये पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील यांचं नाव आहे। हे दिग्विजय पाटील या अमेडिया कंपनीमध्ये 1% भागीदार आहेत, तर पार्थ पवार उरलेल्या 99% भागीदार आहेत। मात्र गुन्हा दिग्विजय पाटलांवरती आहे, पार्थ पवार यांच्यावरती नाही। अर्थात का नाही याचं उत्तर त्यांचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार हे अडचणीत नक्कीच आलेले आहेत। तू जसं म्हटलं एकामागोमाग एक अशा ज्याला आपण म्हणतो की इरेग्युलरिटीज आहेत किंवा जे
कायदा मोडून केलेली कामं आहेत ती समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये आता त्यांचं स्वतःचं राहतं घर जिजाई बंगला आहे त्याचा देखील समावेश होतोय. या जिजाई बंगल्याचा पत्ता या अमेडिया कंपनीचा पत्ता म्हणून वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथं काही नियमभंग झालाय का हे खरं तर जी संबंधित यंत्रणा आहे आपली, जी कंपनी ऍक्टनुसार जर ती कंपनी नोंदणीकृत असेल तर त्या कंपनीची माहिती योग्य आहे का हे तपासणं ज्या यंत्रणेचं काम आहे त्या यंत्रणेने आता काम करणं आवश्यक आहे की खरंच यांनी तो जो टॅक्स आहे तो चुकवलेला आहे का, कर जो आहे तो बरोबर आहे. चुकवलेला त्यामुळे आहे का. अनेक